नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एका सुंदरशा कापडापासून एक सुंदरसे हँडबॅग तयार करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की हे कापड आहे, म्हणजे एक ब्लाउज पीस होता हा, आणि त्याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे। तर त्याचं माप आहे, याचं माप 27 गुणिले 9.5 इंच आहे। असे हे कापड होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा फॉर्म शीटचा वापर केलेला आहे आणि खाली लाइनिंग म्हणून नॉन-1 घेतलेला आहे मी। तर मी इथे आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचा आहे, म्हणजे 2.5 इंचाचं याच्यावर माप करायचं आहे आपल्याला, म्हणजे एक खूण करायची आहे आणि या खुणाला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। म्हणजे याला व्यवस्थितपणे अशी पट्टीच्या साहाय्याने रेष मारून घेते मी आणि याला कट करायचं आहे। आणि अतिशय सोपी ही बॅग बनवणं आहे। आणि याच्यामध्ये या फॉर्म जे आहे ते मी जे साडीतून उरलेले जे फॉर्म असतात ना, त्याच्यापासून ही हँडबॅग बनवलेली होती। तर तुम्ही बघू शकता की मी 9.5 इंचाची एक चेन घेतलेली आहे आणि चेन उलटी ठेवायची आहे आपल्याला आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। नंतर सरळ करून टॉप टिच द्यायची आहे आणि दुसराही भाग याला असं व्यवस्थित ठेवून इथे शिलाई मारायची आहे आणि या ठिकाणी पलटून त्याला टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा, इथे मी केलेलं आहे आणि इथे टॉप टिच मारत आहे। टॉप टिच मारल्यानंतर इथे अशी चेन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे आणि सरळ करून या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे। ते बघा, आपली झालेलं आहे। त्याच्यानंतर मी एक कापड घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकतात। तर मी एक कापड घेतलेलं आहे आणि ते कापडचं मी तुम्हाला माप दाखवते। 13 इंच तर 10 इंच असं हे मी एक कापड घेतलेलं आहे। हे कापड आपल्याला एक पॉकेटचं काम करणार आहे। तर आपल्याला हे कापड असं व्यवस्थित ठेवायचं आहे, या ठिकाणी पूर्ण अशी शिलाई मारायची आहे। तर कापड हे मी या दोन्ही बॅगचं मध्ये घेतलेलं आहे। इथे आपल्याला व्यवस्थित करून इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी इथे व्यवस्थितपणे हे कापड जॉईंट करून घेतलेलं आहे। तर हे तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला दोन असे पीस, या कापडाला आपल्याला 2 असे पीस घ्यायचे आहे की थोडं मॅच होतील। तर हे दोन्ही ब्लॅक कलरचे कापड घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यात बघू शकतात की मी कापड घेतलेलं आहे, त्याच्यात फॉर्म शीट आहे। खूप जण बोलतात तुम्ही काय वापरलं, तर फॉर्म शीट तुम्हाला ठळकपणे याच्यात दिसत आहे की मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे। असे मी हे 2 कापड घेतलेले आहे आणि त्याचं बी माप 27 गुणिले 3 इंच आहे। हे बघा, 27 गुणिले आणि हे 3 इंच असे हे आपले हे मेजरमेंट आहे दोन्हीही कापडाचे, म्हणजे दोन्ही भागचे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो मेन भाग आहे तो घ्यायचा आहे आणि हे दोन हे पीस आपण तयार केलेले होते त्याला असे व्यवस्थितपणे ठेवायचे आहे वरती आणि या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे। दुसऱ्याही साईडला कापड असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि याला टॉप टिच मारायचं आहे। दोन्ही व्यवस्थित करून टॉप टिच द्यायचं आहे दोन्हीही बाजूला। तर हे बघा, या ठिकाणी असं व्यवस्थित ठेवून आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। तर टॉप टिच आपले झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला ॲड करायचे आहे बंद। तर मी 2 ब्लॅक कलरचेच बंद घेतलेले आहे, 27 इंचाचे। तर हे बघा, आपण 27 इंचाचे 2 हँडल बनवलेले होते आणि ते हँडल मी या बॅगेच्या मध्यभागी बसवणार आहे। तर त्याचं पूर्ण माप घ्यायचं आहे आधी आणि पूर्ण माप झाल्यानंतर त्याचं आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचं आहे। मध्य काढल्यानंतर इथे मी मध्य काढून घेते आणि मध्य काढल्यानंतर आपल्याला 3-3 इंचाचं परत मध्य घ्यायचं आहे। हे बघा, या ठिकाणी एक 3 इंच आणि दुसऱ्या साईडने 3 इंच। या ठिकाणी आपल्याला जे 3-3 इंचाचं आपण माप घेतलेलं आहे तिथे आपल्याला हँडल ॲड करायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने हँडल अशी ठेवायची आहे आणि इथे टिच करायचं आहे। दुसऱ्याही साईडला सेम तसंच मेजरमेंट घ्यायचं आहे। तर बॅगचं मी पूर्ण माप घेतलेलं आहे, त्याचं मध्य घेतलेलं आहे। मध्य घेतल्यानंतर या ठिकाणी मी 3-3 इंचाचे असे माप करत आहे, म्हणजे फुली करत आहे। ते हे बघा, इथे 3-3 इंचाचे आपले माप झालेले आहे आणि
तर आपल्याला हे बंद असे जोडायचे आहे आणि इथे शिलाई मारायची आहे दोन्ही साईडने व्यवस्थितपणे। तर आपली शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी चेन अटॅच करायची आहे, म्हणजे चेन आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे। तर चेन तुम्हाला दाखवते, अशी आपल्याला उलटी ठेवायची आहे। उलटी ठेवल्यानंतर इथे आपल्याला टिच करायचं आहे। तर हे बघा अशी सरळ ठेवून इथे शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर याला टॉप टिच करायचं आहे। तर हे बघा मी ठेवून टॉप टिच केलेलं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी परत इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि असे टॉप टिच मारायचं आहे, म्हणजे असं व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं, बंद मध्ये गेले पाहिजे आणि या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। तर हे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे। आता मी काय करते, चेन ओपन करून घेते, कारण की आपल्याला या बॅगेला टॉप टिच मारायचं बाकी राहिलेलं आहे। तर मी चेन काढून घेते। तर हे बघा टॉप टिच आपल्याला कसं मारायचं आहे की याला व्यवस्थितपणे असे पकडून घ्यायचं आहे आणि इथे टॉप टिच मारायचं आहे। टॉप टिच का मारतो आपण, कारण की चेन उघडताना चेन अटकू नये म्हणून आपल्याला टॉप टिच मारायचं असतं। तर हे बघा असे व्यवस्थितपणे इथे टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा मी टॉप टिच मारून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी रनर ॲड करून घेते। रनर ॲड झालेला आहे, याला आपण सीधं करूया, म्हणजे उलटं करून घेऊया, उलटी साईड। तर व्यवस्थितपणे याला आपण उलटं करून घेऊया, म्हणजे आपलं चेन निसटणार नाही। तर हे बघा आपण इथे सरळ करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे तुम्ही 2-2 इंचाचं बी माप घेऊ शकतात किंवा अंगठ्याच्या साहाय्याने असं त्याला फोल्ड करून शिलाई मारू शकतात, पण त्याच्यासाठी मी पट्टीच्या साहाय्याने 2 इंचाचं हे माप घेत आहे। तर हे बघा मी पट्टी अशी सरळ ठेवलेली आहे आणि याला फक्त रेष मारून घेत आहे दोन्हीही बाजूने। हे बघा इथे रेष आपली मारून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता की हे 2 इंचाची ही रेष झालेली आहे। परत आपल्याला दुसऱ्या साईडने सरळ असं व्यवस्थित ठेवून इथे रेष मारून घ्यायची आहे। तर हे बघा हे बी 2 इंचाचं झालं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याला फोल्ड करायचं आहे। ती ही रेष आणि खालची जी रेष समोरासमोर आली तरी चालेल। तर अशी आपल्याला व्यवस्थितपणे त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर याला आपल्याला शिलाई मारायची आहे। हे बघा असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी दोन्हीही साईडने शिलाई मारायची आहे। तर शिलाई तुम्ही डबल मारू शकतात, कारण की आपण फॉर्मसेटचा वापर केलेला आहे। तर हे बघा मी डबल टिबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा आपला पेज तयार झालेला आहे। तर चला तर बघूया आपली शेवट आपली बॅग कशी दिसते। अतिशय सुंदरशी आपण एका ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून आणि जे साड्यामध्ये जे फॉर्म सेट लिंकतात त्या फॉर्म सेटचा वापर करून अतिशय सुंदरशी आपण ही बॅग तयार केलेली आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्हाला या बॅगमध्ये काय काय आवडलं त्याचे बी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना गायकवाडला नक्की सबस्क्राईब करा। तर हे बघा किती सुंदर आपली ही बॅग झालेली आहे वेस्ट कपड्यापासून आणि अतिशय सुंदरशी हँडबॅग आपण तयार केलेली आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही मैत्रिणींना शेअर करा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। या चॅनलवर लहान मुलांचे पाऊच, पॉकेट खूप वेगवेगळे व्हिडिओ मी टाकलेले आहे आणि तुम्हाला खरंच शिलाईचा आवड असेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि परत भेटूया अशाच व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।